मला आवश्यक येत्या म्हणाय, नाव घ्यायला आवश्यक येत्या, पाळणा म्हणाय आवश्यक येत्या, हळदी कुकू कुकुलेला आवश्यक येत्या. काल 10 पायल्या हरभर 1.5 तासात भरडले. 10 शिर हरभर भरडलं 1.5 तासात. कालचीच गोष्ट. म्हणजे जात्यावर सून सासू होती आणि सासू सून होत्या. आता सूनच ऐकाय पाहिजे. घरच्या साळीचा भात शिजू घातला तर असा घम 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 वास उठत होता. आता कुठं बघायला बी नाही साळी. आता आमच्या घरात आहे, मुसाळ आहे, मोठी रवी होती, लेकान पाय देऊन मोडली नाही. जात नसलं तरी बी एकात घेऊन ठेवावं. लेकाच्या लग्नात जात पोचायला लागते. खरं पहिलं पाळाव. कुणी कुणी हाय ते आता ज्यांना काय माहितीये माहित नाही. पहिलं ही असं आता केलं तर ती माहित होते त्यांच्या लेकरांना. आता त्यांना काय माहितीये. पहिली बेटी धनेश पेटी. पहिला बेटा भिकार चोटा. पहिल्यांदा झाली लेक झाली आईला सोडवानं, आडवी घेते या सारवानं. आता सगळं जाग्याला आहे. संडास बी घरातच आहे, खायचं बी घरातच आहे, पाणी बी घरातच आहे, तरी बी खायला 12-1 वाजते. कपाळावर भलं मोठं कुंकू, ओठावर जुने उखाणे आणि मनात पूर्वीच्या काळाच्या असंख्य अशा आठवणी. या आजी सांगतायत त्यांच्या आयुष्याची गोष्ट आणि एक हरवत चाललेल्या संस्कृतीची कहाणी. आपण मराठी. माझी आई मोठाली येत होती, सासू मोठाली येत होती. मी टिकली कधी आयुष्यात कधी लावली नाही. कुकू ती कुकू कुकुलीना म्हणजे माझ्या कपाळाची आग उठत्या. लोकांना कुकू लिहिल्यावर आग उठत्या, टिकली लावते त्या. मला टिकली लिहिली आग उठत्या. सासू लिहित होती, आई लिहित होती, त्यांच्या माग मी चालवल्या. माझ्या महागारी आता काय होती ती होती. तुमचं शिक्षण किती झाले, शाळा किती झाल्या? शाळा 4थीत असताना बांध लगीन केले. मग त्याच्या पुढे शाळा शिकली नाही. बर. रानात काम करताना एकलीच काम करायची. ती गाणं म्हणत, नावं घेत, काय ध्यानात येईल ती म्हणत, असं संध्याकाळी झोप येईना गा, ती गाणं म्हणत, नाव घेत, असंच मी पाठ केल्या. सगळी ती पाळणं वगैरे सगळं असंच पाठ आहे तुम्हाला? असंच पाठ आहे. ही अगोदर ती पाळणं म्हणताना किंवा लग्नातली गाणी वगैरे म्हणताना जी काय घेता येते ही अगोदर कधी तुम्ही ऐकली? कितवीत असताना किंवा काय कधी वय असेल तुमचं? शाळा सोडून लग्न झाल्यानंतरच ऐकली ही कुठं सवासणीला गेलं तिथं गाणं म्हणलं ते ध्यान राखायचं. शहराला गेलं का ती महाग गुणगुणायचं, रानात काम करायला लागलं का ती गुणगुणायचं, कुठं हळदी कुकाला गेलं नाव घेतलेलं ती ध्यानात राखायचं. मी असं वयवर लिहिलेलं की पुस्तकातलं असं काय पाठ केलेलं नाही. असं एकामेकाचं ऐकूनच हे डोक्यात घेऊनच पाठ केले. मग आता त्यातलं एखादं नाव सांगा की, एखादं नाव म्हणा की असं मोठं नाव घेऊ. हा घ्या की, नाव एक घ्या. साडी दाळी म्हणतं कोण, चंद्रकांत येंत कोण, बंधू माझा वाणी आणला नाही त्याने, दारात होती शेंदी त्यावर टाकला हात, स्वामी गेलं रातोरात पैठण काढली पान खात, भावपाट चोळी मोत्याची जाळी, कळवा तीन बाय चोड्या किती घनभार, दिवसाला कोण फार, गेलं फरांडी तिथे घेतली रोपाची गादी, ती टाकली घरा गेलं मोरल्या शेरा, उभं होतं घाट जतत राहिलं उभं, जतत तळबंदाला भरलं लवचिक, डोरलं केलं अवचित, डोरलं टाकलं किशा, गेलं बंगल देशा बोलती निहारी, कुठला आला हारी, अंगात पैरंग जिरी मिरी, गेलं पुण्यावरी, तिथे घेतला तोडा, बसाय तिथे घोडा, पहिला मुक्काम कुठे केला पंढरपूरच्या पेट, जायचा म्हणे कुठे घेतला कवट कराय दुकाने, त्याचा रोजगार कोणी केला सांगोलच्या सरापाने, चोपा गाडी चला जाऊ सासरवाडी पैराव का केला पाची पकवान जेवायला, स्वाम्यान त्यात ही नाही बरा, सोडला पागच हाती न्याला बाजारला, ऐकला हजारला, बुंदीची केळं तुपातला गरा, स्वाम्यान त्यात ही लागते बरा, एवढी वडाताण केली डोरल्याची घडण नाही आली, चांदीच्या पेल्यात पक्षी घाऊ त्यात निघालं 5 जण भाव, एक तिरशील जाऊ एक नगरीला जाऊ, नगरीची कात्र पुण्याची धोत्र, 60 रुपयाला केली गाडी झाली चक्काचोर, मोहर लागलं मिर्जापुरी घेतला पटका, सोलापुरी घेतला चुटका, सोलापूरची वाट कस्तर लागली दाट, काडा पेडगाव स्टेशन मांडा रोजगारला, बांधा भाकरी चला जाऊ रोजगार झाला चैनदैन, घर राहिली मावस बहीण, तिने बांधल्या का भाकरीच पीठ, भाकरीना बरी अशी माता खरी, भाकर आली बरी, पक्षी पतार पाहिलं काशीला जायचं राहिलं, काशीत चुडा पंढरपूरचा पुडा, मद्रास पान खाय मोठी छान, शिपांब्याच्या फोडी मायपाची गोडी, तुळशा बाग शेताची नाणी, आत नात्या बापू जाधवाची राणी, वर्ण पडते 7 समुद्राचं पाणी. नाव किती मोठं होतं बघा. आणि या नावात जे काही त्या तालुक्यातलं, त्या गावातलं, त्या जिल्ह्यातलं आणि राज्यातलं सुद्धा जे काही वैशिष्ट्य असेल ते सगळं एकत्र गुंफून आणि मग त्यामधून हे नाव तयार करण्यात आलं. आणि हे इतकं मोठं नाव फक्त त्यांची शाळा झाली 4थी आणि त्यांच्या आता वय किती आहे त्याच्यानुसार त्यांच्या आजही ते नाव लक्षात आहे आणि कशातही न बघता त्यांनी हे म्हटलेलं आहे. तर आता जे तुम्ही नाव घेतलं एवढं मोठं, हे नाव कधी पाठ केले तुम्ही? काय असं जनावर राखताना हिनं घेतली ती मोहित्याच्यात एक आहे शर्मा मोहित्याची बायको, तिला येत होतं नाव हे नाव तिनं घेतली. तिनं घेतल्यावर ती नाव पाठ होपतोर मी तिला बोलली नाही,
ते नाव पाडजवलं तिला म्हणून दावली. हम्म. मग म्हणली कशी शिकलीस म्हणली मला शिकायला लय दिस लागल तर म्हणली हा. तू एवढं लवकर कशी शिकलीस. बरं. ही नाव लग्नाच्या आधी शिकली होती मी. लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी हा. अजूनही घेते सगळी माझी माहिती जनागोताची वडिलाची हा. ते घेते आता. बरं सांगा सांगा हा म्हणा. अशी बोलती एक काशीराम सुरोशेची लेक, अशी बोलती गहीन शिवलिंग सुरोशेची बहीण, अशी बोलती कवाडी तुळशीराम सुरोशे धुवाडी, अशी बोलती काशी बापू केदारची भाची, अशी बोलती आवज जयवंत जाधवाची भावज, अशी बोलती कोण कृष्णदेव जाधवाची सून, अशी बोलती कानी बापू जाधवाची राणी. आणि आता हे जे तुम्ही नाव घेतलं हम्म. ह्या नावाची रचना कशी होती म्हणजे हे तुम्हाला तुमचं तुम्ही लिहिलंय का असं कसं कसं काय काय. लिहिलं बिलं नाही काय नाही असं काम करताना हा. असं ही एकामेकाला जोडून हा. वडिलाचं भावाचं हम्म. मामाचं हम्म. दिराचं असं जोडून त्याला जोडलेलं आहे हे. म्हणजे तुमचं तुम्ही जोडली हा, माझी मी जोडली ही. नाव अशी बनवायचं. बोलती एक हा. ही कसं आहे काश्रम सरोजी लेख हा. पहिलं आलं नाही शेवट. आला की शेवट होय. हे असं ध्यानात ते त्याला राखायचं जुळवायची ती. जुळवायचं हम्म. आणि असं जुळवून असं त्याला जॉईंट करायचं. बर बर बर. इडलिंग मारल्यागत असते नाही हा, हा. तसं ती जॉईंट Joint करायचं. करायचं. हो. आता तुम्ही चौथीला तुमचं लग्न झालं हम्म. त्यावेळेला एवढ्या कमी वयात लग्न वगैरे करायचे त्यावेळेला तुम्ही एवढ्या लहानपणी इकडे नांदायला वगैरे आले, त्यावेळेला तुम्ही एवढं नाव मी पाठ वर्षभर नव्हती आली मला नाही. आणलं हा, नव्हतं हा. वर्षभर लहान आहे म्हणून. बर. वर्षभर तिथंच ठेवलं मला. हम्म. वर्षानं आमचा भाव मान लागला कन्नाड्या गावात दिल्या हा. ती कसली आहे ती कुणाटावर नेहती ती का नाही ती हा. म्हणून यमुनाच्या सासूलाही गाठ पडल्यावर मग मला आणलं. हा. हा. शिकताना कुठं थोडी दिवशी काय गेली हा. चुलत्याला लई दिसानं मोल झालं 40 वर्षानं. 40 वर्षांनी. हा चुलत्याला मोल झालं 2 बायका पहिल्या बायको झालं नाही दुसरी केली तिला बी 40 वर्षी लग्न होऊन जन्मून झाली तिला 40 वर्षे नंतर तिला मुलगा झाला. झाल्यावर बा आमचा मुंबईला होतं हम्म. आला आणि काय काशीराम मुलाला झोका द्यायला कोण नाही म्हटला चुलता. हम्म. आणि वडील आले शाळेत सायकल घेऊन हम्म. चल शेताबाई मी हरकून गेली मला मुंबईला नेला लागलं तात्या म्हणून. हम्म. हरकून गेली कुठलं ती नेऊन चुलतीच्यात ठेवलं मी येऊ पत्र इथनं हालायच नाही म्हटला चुलता. हम्म. बा म्हणला हम्म. मग ती यायच कसं माघारी. हम्म. चुलत्या पी तिथंच त्या मुलाला घेत राहिली. मोहर 4 महिने शाळेला गेली तर लगीनच जमवलं. हम्म. ही जमीन जागा बघून ह्यांचं दंग झाली. 5 चुलत मला हम्म. 6 मावळणी 6 चुलत्या हम्म. एवढ्यात कुणाच नाही शेताबाई चांगला आहे म्हणायची हरकून दिली हम्म. बघील तेवढी जमीनच आहे म्हणून. हम्म. बर बर. मग केलं लगीन टाकलं तांदूळ हा. ठेवलं वायली बर. हाल वनवास काढलं. तुमच्याकडे फोन बिल आहे का नाही. पण आहे आहे का बारका आहे का ती मोठा फोन आहे. बार काय मोठा होता हा. लेकाच लगीन झाले सुनन दिलता हा. त्याचा डिस्प्ले गेला ती बंदच पडला मग ती बारकाच आहे आता. हम्म. बर सून घेऊन द्यायच्या म्हणून आता पोलीस झाल्यावर. बर बर. तुम्ही बारशाचं जी काही पाळणा आहे ती कुठे शिकला मग ती कसं शिकला. ते असं बारशाला गेल्यावर कोण म्हण लागलेली त्याचं ध्यानात राखून. ध्यानात राखूनच ती पण. हा ध्यानात राखून हा, हा. शेरडाला गेलं का की मी शेरड राखत होतो जाऊ दाखली हा, हा. 2 जण शिकत होतो. हम्म. बरं आता शिकते माणूस एखादं नाव शिकते एखादं बारशातलं पाळणा शिकते सगळं हम्म. शिकते पण एवढ्या माणसात म्हणायचं धाडस कोणाचं नसते कधी कधी. जीव मग ती घट्ट धाडस कसं जीव घट्ट कसा घट्ट ती करायचा ती जीव. कसं केलं. मला आवशी त्या म्हणाय नाव घ्यायला आवशी त्या पाळणा म्हणाय आवशी त्या हा. हळदी कुकू कुकुलेला आवशी त्या. हम्म. मला कोण लावाल तर मी त्यांना मोठा लाट लावते हा. बारका लावत नाही. मग आता तुम्ही तुमचा एवढा मोठा कुकू आहे हा. हम्म. तुम्हाला ती हवस आहे तुम्हाला ती हम्म. आवड आहे तुमच्या सासून लावलाय म्हणताय आईन लावलाय म्हणताय म्हणून तुम्ही लावताय. पण आता हे पुरी एवढ्या लावत नाही मग त्यांना तुम्ही म्हणताय आता मी लावते त्यांना मग ती काय म्हणत नाही. काय म्हणत नाही त्या. हा. आता एकाची बायको एवढी आहे की नाही हा. ती बारीक टिकली त्या ती दिवस म्हणून मी गेली तर ती कुकू लावत्या तिला मोठा लावत्या लावा शेताजी म्हणते ती. हा. बरोबर. तर तेवढे एक दिवस ठेवत्या मान राखून हा. दुसऱ्या दिवशी टिकली त्या. 1 महिना झाला व नंद हिरव्या चोळीवर काढावा चांद जुवाळा जुरे जू. 2 महिना झालं व दिरा राजगादीचा सुकला चेहरा जुबाळा जुरे जू. 3 महिना झालं व आजी खाऊ वाटती मेथीची भाजी जुबाळा जुरे जू. 4 महिना झालं व सया इंद्र सबच्या आणाव्या लाया जुबाळा जुरे जू. 5 महिना झालं व बापा गाडी झुपुने मोराळी येवा जुबाळा जुरे जू. 6 महिना झालं व भने खाली बसूने गुंफावी वेणे जुबाळा जुरे जू. 7 महिना झालं व भावा
गाडी झुकुनी मोराळी वाजू बाळाजू रे जू. 8 महिन झालं ग आई खोली सारवून तयारी राई जू बाळाजू रे जू. 9 महिन झालं वकंता बाळ जन्मल हारली चिंता जू बाळाजू रे जू. लय पाळणा अगदी जोड लावून मस्त म्हटलंय. आम्ही तुमच्याकडे मोठा पाळणा ऐकला होता, पण आता तुम्ही म्हणता त्याला वेळ लागेल, कोणतरी जोडला पाहिजे तुमच्या, मग जरा त्याला एक हे होते, एक रंग देते म्हणा, पाळणा म्हणायला पण हे वाटते. आता आपण कॅमेरा पुढे म्हणाले करत, त्या काय आठवणी आहेत का? ती कष्टातलं दिवस होतं तुमचं, ती होती कष्टातलं. काय त्याबद्दल काय सांगाल? कसं कसं काय काय सांगा. सासरा म्हणला वायली ठेवायचाय. हम्म. मी रडा लागली नको वायली ठेवायला म्हणून. नाही ठेवायचं म्हणला गेली. आमचा मालक असला हम्म. ह्याच्यामुळे वायली ठेवलं. ह्याला कुठलं करून घालायचं म्हणला. बानं ताकीद केली. शिराच्या चपात्या खातोय नवरा कधी म्हणायचं नाही. हम्म. मी मुंबईतनं कृष्णा गायकवाडापाशी बाजार देत होता वर्षाला. हम्म. म्हाताऱ्याला 2 नाशी ओढत होती तिनं. 2 डब्या, चापुडी, खारी, खोबरं आणि 8 महिन्याला भाव घेऊन येत होता बाजार. तिकडून सांगायचा इकडे भाव घेऊन यायचा. हम्म. असं करत दिस काढलं. मुलं झाली, पोरी झाल्या. ऊसतोड्या करून लग्न केली पोरीशींची. पोरीशींचं चांगलं झालं. लेकाच लगीन केलं, लेकाचं बी चांगलं झालं. नात केली, एक पोरगी पोरग झालं. आता सून शिकली. लोक नग म्हणत होता सुनचा बा नाही म्हणत होता. पैसे कोण दिले नाहीत. तुका गुरुवाच्यात कामाला जाऊन मकवान तोडून पेंड्या बांधून मकवान गोळा करून त्यानं 500 रुपये दिल्यावर त्या सिद्धराम जाधवापाशी दिलं पुस्तक आणून द्यायला पोलिसाचं वाचायसाठी. हम्म. ती पुस्तकं आणून दिलं. ही नाव वाचली. 12 पुत्र शाळा शिकवली. मार्क चांगली पाडली. आता पोलीस बी झाली. आता सगळं झालंय. आता निवांत खाऊन बस म्हणते ती मला. मी काय बसत नाही. माझी शेरड, माझी 2 मुलं, 1 म्हैस, एवढं माझं आहे. चालत्या म्हणताना खात्या. घरात बसल्यावर बाथरूमला जायत नाही मला. शेरड राखत्या म्हणताना माझी शरीराची हालचाल होत्या. हा. बसली तर गुडघं दुख, कंबर दुख, पाय दुख होते. हम्म. काल 10 पायल्या हरभर 1.5 तासात भरडले. हे 10 शेर हरभर भरडलं 1.5 तासात. कालचीच गोष्ट. म्हणजे जात्यावर जात्यावर 1.5 तुम्ही तासात अजून जात जात्यावर जो हे करताय, जात्यावर भरडते. तुम्ही गिरणीत नेत नाही ती नाही. भरडा बिडाय? ती कुटकण्या होऊन जाते. डाळीचा नाश होतोय. हा. डाळ नीट बराबर पडत नाही म्हणताना मी घरातच भरडते हरभर. हरभर कसं आहे गिरणीत नेलं का कुट होते, डाळ येते, हा. निम्याचा अर्ध होते. आता 10 शेरात 2 पायला डाळ पडलीच पाहिजे माझी. 1.5 पायली तर पडली पाहिजे. गिरणीवर नेलं का पायलीच होती. बर बर. ती नास बुसकाटात जाते. कन्या कुठ होते हम्म. म्हणून गिरणीला देत नाही. ती निरण आणरण तेवढं ते 1.5 तासात माझं भरडाय झालं घरात. हम्म. त्यावेळेला अशा अशा सासून म्हणा, तुमच्या आईने म्हणा सांगितलेल्या एक परंपरा होत्या, आणि आता त्या मोडत आलेल्या अशा काय मोडत परंपरा? आल्या. कुठल्या आहेत आता परंपरा ती सून सासू होती आणि सासू सून होती. आता? सूनच ऐकाय पाहिजे. आमच्या काळात कसं होतं, सासून सांगेल तीच ऐकायचं, हम्म. आईनं सांगेल तीच ऐकायचं. आता लेक आईला जलमली का महागारीच बोलत्या, माझंच ऐका म्हणत्या. सून लगीन होऊन आता आली का सूनच ऐकाय पाहिजे तर घरात चालते, नाहीतर चालली म्हणत्या. लग्नात घेऊन लग्न तर पहिले लई मोठी व्हायची म्हण, खरं आहे का? ती किती मोठी व्हायची? 2-3 दिवस 2-3 पोळ्या करून. कशी होती लग्न ती? म्हणजे पोळ्या करून म्हणजे कसं पोळ्या काय? डाळ शिजवायची. हा. बैलगाडीनं वराड यायचं. माझं बैलगाडीनं चाले वराड. बैलगाडीनं वरड आली? बैलगाडीनं वराड आले. कळ्या शिरा काय नाही, पोळ्या होत्या. हा. 4 पायल्या 8 पायल्या डाळ शिजू घालायची. बाया सगळ्या मुसळान कणिक चेचायची. हा, हा. बाया पुराण वाटायच्या गाणं म्हणून. हम्म. मग 2 दिवस पोळ्या खायच्या. पहिले घरच्या साळी भात खायला. हा, हा. आता कंट्रोलच आहे. पहिले घरच्या साळीचा भात शिजू घातला तर असा घम 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 वास उठत होता. आता कुठं बघायला बी नाही साळी. हम्म. आणि ते कांडायचं, त्याचं पांढर तांदूळ होण्यासाठी त्यात स्वतः घालायचा. त्यानं मुसळान कांडायचं. हा, हा. कांडून भात करून खायचा. आता मुसळ आहे ते घरात कोणाच्या? बघून हाय ते. हा. आता आमच्या घरात आहे मुसळ आहे. मोठी रवी होती, लेकान पाय देऊन मोडली. होय. मोठीला माहिती, तुमच्या लेकरांना माहिती म्हणून. हा, हा, हा. होते म्हणजे होते. हा, हा. आता जात नाही. जात नसलं तरी बी एकात घेऊन ठेवाव. लेकाच्या लग्नात जात पोचायला लागते. हम्म. अशी परंपरा आहे पहिल्यापासून. मुसाळ जात. आता काय नाही, नवरा बायको जाते तीन लगीन करून येते. हम्म. यादीवर शादी. पहिलं 3 दिवस भावकीतल्या पोरी बोलवायच्या, माकायचं, नाव घालायचं, हम्म. बांगड्या भरायची दिवशी. हम्म. ती हळदीला मेहंदीचा कार्यक्रम. आता काय नाही, तेवढे 4 मैत्रिणी बोलते तीन झालं. सुपारी फुटल्यावर मग डाळ शिजू घालायची. हम्म. डाळ शिजू घालून पोळ्या खाऊन पटक बांधून जायची. हम्म. आता कोणतंच करत नाही ते. आता मोडलं सगळं. हम्म. खरं पहिलं पाळाव. कुणी कुणी हाय
ते आता ज्यांना काय माहितीये माहित नाही. पहिलं ही असं आता केलं तर ती माहित होते त्यांच्या लेकरांना. आता त्यांना काय माहितीये, पण ते आता ऐकत नाही, मोडत मग गेलं का काय मोडतच नाही. जाते. हे मोडत आता असं आहे. शिक्षणामुळे ऐकत नाही ती. हा. शिक्षणच करते काय करायची शिक्षणामुळे ती पळवून हे लगीन करायचं. शिकलेली असते त्या मेसेज करायचा. मग फोनवर बोलली ना, म्हणजे आय बाई ईडी घरात त्यांना म्हणजे तिचा फोन नाही. शिक्षणामुळे सगळं ते शिक्षण चांगलं बी आहे आणि वाईट बी आहे. फक्त आपल्या हातात आहे चांगलं वापरायचं कसं वापरायचं. हा आपल्या हातात. पहिली बेटी धनेश पेटी असते. पहिली बेटी धनेश धनेश पेटी. पेटी. हा. पहिला बेटा भिकार चोटा. बर का बर तसं. ती गाणं बी आहे. पहिल्यांदा झाली लेक झाली आईला सोडवानं, आडवी घेते या सारवानं. काय काय अजून एकदा म्हणा मोठ्या. पहिल्यांदा झाली लेक झाली आईला सोडवानं, आडवं घेते या सारवानं. बरोबर. सारवान म्हणजे ती सारवलेलं वगैरे सारवलेलं. पहिलं सारवायच होतं सारवायचं, हा. ना. तिकडे आय सारवायला तिकडे शेणाला काला करून लेक आडवं घेत्या. तसा लोक घेतो का घेत नाही. नाही. आता पहिली कामं तुम्हाला लय असायचं, तुम्ही सारवायच्यावरून म्हणता. हा. सारवान सुरवान ती पांढरी भीती वगैरे ती कसं काय काय असायचं. त्या गद्यागाडापासून पांढरी माती आणायची. ते गद्यागाड होत आहे तिथनं डोक्यावर ती पांढरी माती. पांढरी माती शाडूची. हा शाडूची पांढरी माती पोत्याला देऊन सगळं. आणि कोण मेलं बिलं तर लय वैताग आणि एका रातच सगळं काढायचं. रासार एका रातात सारवायचं सगळं. दिसू बसतो ती पोत्याला म्हणजे ती पांढरी माती मारायची ती सारवायची. सगळं अंग राड व्हायचं. हात दुखायचं. वर भिताड उच ब्यारला चढून. आता काय ना, आता पाणी मारते सपा सपा झालं. सुताक बी निघलं सगळंच निघलं. सणासुदीला बी सगळं सारवायचं पोत्याला मारायचं असं. वर्षातनं 4 सारवानं पोत्याची होती पहिलं. याला मग जत्रेची आमुषा आहे की नाही, ती दिव धुयाची आमुषा म्हणते ती. शेतात जाऊन पुजायचं दिव्या सकट धुवून काढायचं. आता कोण काढत नाही. आता दिवा तर आहे का घरात. दिवाच नाही. दिवा धुयाला लाईट बल हीच आहे. तीच दिसायचं. जळानं त्या तळ्यात आणायचं. पाणी हिरीज आणायचं. तवा बी हीच टाइम येत होता. लवकर पोटाला मिळत होतं. आता सगळं जाग्याला आहे. संडास बी घरातच आहे, खायचं बी घरातच आहे, पाणी बी घरातच आहे. तरी बी खायला 12-1 वाजते. म्हणजे सगळं जरी सुविधा आल्या तरी तेवढाच वेळ जातो. तेवढा वेळ जातोय. ती पहिलं कसं होतं, उठून रपा रपा भाकरी करायच्या, कालवण कशाचं करायचं. आता लय आता नाश्ता चपाती खट पाताळ ती तेवढाच टाइम होतो. पहिल्या वेळेला तुम्ही नेमकं किती वाजता उठायचं असं तरी. कोंबड बाग दिल्यावर वाजलेलं कोणाला माहितीये. कोंबड पहिले बाग दिलं आणि जरा झोपायचं पहिल्यांदा दिले. दुसरं एक दिलं. तिसरं दिल्यावर पाकच उजडते. तिसरं कोंबड बाग द्यायला उठायचं. मोबाईल बघायचं घड्याळ असलं काय नव्हतं पहिलं. चांदणी पहिली चांदणी उगवत्या. दुसरं कोंबड बाग पहिले कोंबड बाग द्यायला. दुसरी चांदणी उगवत्या तांबड फुटताना. ती चांदणी उगलेली बघायचं आणि उठायचं. चांदणी आणि ती कोंबड बाग ह्याच्यावर गणित लावायचं. आणि चांद मावळा गेला का उजळत आले म्हणायचं. मध्ये असला का अजून रात आहे म्हणायचं. चांदाला ती 3 तिकिटे असते. 3 चांदण्या वळीन अशा. ती 10ला हित येते. 12ला हित येते आणि 4ला तिथं जाते. बरोबर. त्या चांदण्या 3 तिकटण्यावर त्या 3 तिकटावर आता उजडली म्हणायचं. आता पुनवीच कसं दिसमाळ्यात चांद उगवतोय. दिसमावळला का उजडील तसं इकडे जातो या दिवसावनी. मग ती पुन्हा पुन्हा रोज रोज एकदी देवा लावला का, एकदी जेवलं का, एकदी झोपलं का असं असते. मग ती उजळ रात होईल तसं वर उगवतोय चांद. संकष्टी दिवशी 9-10ला उगवतोय. मग ते चांद अजून उगवलं नाही. अजून 9 वाजल्या नाही त्या. 8 वाजल्या नाही त्या असं म्हणायचं. पहिलं मोबाईल नव्हता, घड्याळ नव्हतं, टायमिंग नव्हतं. आम्ही शाळेला जाताना टायमिंग नव्हतं. आम्ही ते 3 काड्या गवताची असते का नाही ती पुरायची मातीत. आणि ते 3 काड्या अशा फिरती त्या का नाही. ते फिरल्यावर मग शाळा चालू झाली म्हणायचं. पळत जायचं मग काड्यावरनं वळकून. सावली उंबऱ्याची सावली. उंबऱ्यावर आलं का 1 वाजल्या. उंबऱ्या खाली गेली का 2 वाजल्या. अशी सावलीवर ओळखायचं पहिलं. आपल्या आपले खून करून ठेवलेली. म्हणजे आमच्या आईनं आजीनच केलेली ती खून. उंबऱ्या खाली सावली आली का दिवस गेला पाक उठा करा ती करा ही करा जनावर सोडा हे असं. आता कसं 3 वाजल्या का दिवस गेला, 4 वाजल्या का दिवस गेला. पहिले ती उंबऱ्यावर सावली आली का 1 वाजल्या. उंबऱ्या खाली गेली का सांजपारचा टाइम झाला कामाचा असं म्हणायचं. असं सांगायचं. आता मोबाईल मध्ये बघायचं घड्याळात बघायचंय. तेव्हा मोबाईल घड्याळ नव्हता. तेव्हाच जेवण बरं होतं का आता कसं वाटतं तुम्हाला. काय वाटतं तुम्ही जेवण बघितलं. आता आमचे वय सारे आहे ते ना ती पहिलं बरं वाटते.
आताच्या पिढीशीनला आताच बरं वाटते. हम्म. पहिलं म्हणजे सगळं असं, आज काय लगीन जमायचं आहे बघा यायचं, सगळी माणसं गोळा व्हायची, सगळी व्हायची, भावकी गोळा करायची, पै पाहुणं गोळा करायचं. आता काय नाही, बघा यायची ती मुलीच्या घरची आणि मुलाच्या घरची. हम्म. ती आताच्या पिढीशीनला वाटते हीच बरं. हम्म. आमच्या पिढीशीनला वाटते पहिलं बरं, गोळ्या मेळ्यान सगळं करत होतं, 4 दंगा कालवा व्हायचा, हम्म. मजा यायची नाही. हम्म. एका घरात काय असलं कार्यक्रम तर सगळे मिळून यायचे. मिळून यायची, मिळून हम्म. करायची सगळी. हा. आता तसं नाही, हम्म. तेवढी 2 घरची करायची आणि झाली. काळ बदलला, माणसं बदलली, जग बदललं, पण आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची मुळे अजूनही अशाच काही व्यक्तींमुळे जिवंत आहेत. उद्या कदाचित हे उखाणे, हे पाळणे आणि या आठवणी सांगणारी माणसं आपल्यात नसतील, पण त्यांचा वारसा जपणं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी आपली आहे. कारण परंपरा फक्त पुस्तकामध्ये नसतात, तर त्या अशा माणसांच्या आठवणीमध्ये जिवंत असतात.